सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षा चालक हितविरोधी निर्णयास संघटनेची संमती घेण्यासाठी दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी बैठक आयोजित केली। बैठकीच्या विषयात रिक्षा चालकांच्या गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा होत असलेल्या मागण्यांबाबत कसलाच विचार करण्यात आला नाही। सोलापूर शहरातील आर्थिक परिस्थिती लक्षात घेता रिक्षाची वयोमर्यादा वाढविण्याची मागणी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली। पुण्यासारख्या रिक्षा चालकाच्या आर्थिक मिळकत दुप्पटीने असलेल्या पुणे शहरात LPG इंधन असलेल्या रिक्षाची वयोमर्यादा 20 वर्षे व CNG इंधन असलेल्या रिक्षाची वयोमर्यादा 25 वर्षे अशी वाढवून दिली आहे। केंद्र शासनाने वाहनाच्या वयोमर्यादेबाबत नवीन नियम करून काही अटी शर्तीचा समावेश करून वाहनांचे नूतनीकरण करून देण्यासंदर्भात अधिसूचना काढूनही सोलापूर कार्यालय जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करून रिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान करत आहे। गेल्या 4 वर्षापासून केवळ रिक्षा चालकांच्या विषयावर बैठका घेऊन बोलाची कडी बोलाचा भात असे धोरण सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय राबवत असल्याने आज रोजीच्या आयोजित बैठकीत कृती समितीचे सर्व पदाधिकारी आपल्या तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मौन धारण करत कार्यालयाच्या या वृत्तीचा निषेध केलाय। सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात बहुतांश चाचण्या या नव्याने रुजू झालेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाकडून करण्यात येते। रिक्षा चालक कृती समिती सोलापूरच्या वतीने आज एक अभिनव आंदोलन या सोलापूरच्या परिवहन कार्यालयात करण्यात आलेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने रिक्षा चालकाच्या हिताकरता करत असलेल्या मागण्याबाबत हे कार्यालय दुर्लक्ष करून त्यांचा आर्थिक फायदा कसा होईल, त्यांचं हिताचं रक्षण कसं होईल अशा पद्धतीचे निर्णय घेऊन या ठिकाणी रिक्षा चालकाला आर्थिक भुर्दंडास भाग पाडण्याचं काम करण्यासाठी बैठकीच्या माध्यमातून आम्हाला साक्षीदार करून जे निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे। आणि आमचा मागचा अनुभव पाहता या ठिकाणी एकही निर्णय हा रिक्षा चालकाच्या हिताचा घेतला गेलेला नाही आणि या पद्धतीचे एक प्रकारचे ढोंग या ठिकाणी कार्यालयाकडून करण्यात येतात, त्याचा आम्ही या ठिकाणी आज निषेध केलेला आहे। त्याच पद्धतीनं नव्यानं तयार झालेल्या हिट अँड रन कायद्याअंतर्गत जो चालकावर अन्यायकारक करणारा कायदा आहे त्याच्या विरोधात संपूर्ण देशभरात या ठिकाणी संतापाची लाट उमटलेली आहे। त्याचा प्रतिसाद पाहता केंद्र शासनाने लवकरात लवकर हा कायदा मागे घ्यावा आणि या ठिकाणी वाहन चालकांना एक संरक्षण द्यावं याकरता आत्ताच कृती समितीनं झालेल्या चर्चेमध्ये निर्णय घेऊन आगामी काळात या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात मोठं आंदोलन या सोलापूर शहरामध्ये उभारलं जाईल आणि त्याची जबाबदारी ही शासनाची असेल असाच इशारा या निमित्तानं आम्ही सरकारला देत आहे। हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक त्यांच्या मनाला येईल ते नियम करून रिक्षा चालकांची पिळवणूक करण्यात येतात। रिक्षा चालकांची पिळवणूक करण्यात येते। नागरिकांच्या सनदेप्रमाणे कोणतेही काम वेळेत पूर्ण होत नाही। आर्थिक कारणावरून कामात दिरंगाई होत असते। या व अशा अनेक बाबींबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करूनही कारवाई होत नसल्याने एक प्रकारचा असंतोष चालकांमध्ये वाढत आहे। केंद्र शासनाने भारतीय न्याय संहिता 2023 मध्ये दुरुस्ती करून हिट अँड रन कायद्याअंतर्गत 10 वर्षे शिक्षा व 7 लाख रुपये दंडाची तरतूद केल्याने वाहन चालकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून ठिकठिकाणी या कायद्याविरोधात सनदशीर मार्गाने आंदोलने होत आहेत। या हिट अँड रन कायद्यामधून रिक्षा चालकही सुटलेला नाही, म्हणून याची जाणीव ठेवून भविष्यात या कायद्याविरोधात उग्र आंदोलन करण्याची तयारी रिक्षा चालकांनी करावी असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात येऊन शासनाने हिट अँड रन कायद्यातील जाचक तरतुदी मागे घेऊन हा कायदा रद्द करावा अशी या निमित्ताने मागणी करण्यात आली आहे। या आंदोलन प्रसंगी कृती समितीचे अजीज खान, सलीम मुल्ला, आरिफ मणियार, सुनील भोसले, अनिल मोरे, कमलाकर, रफिक पिरजादे, रियाज सय्यद, हमीद दौलताबाद, शौकत बडेकर, शौकत सय्यद, मंगेश माने, कमलाकर वाघमारे, मल्लिकार्जुन बिराजदार आदी पदाधिकारी उपस्थित होते।